नमस्कार, स्वागत आहे आपले एन डी करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। आजच्या दिवसाची काही टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, देशातील सर्वात लांब मालवाहतुकीसाठीच्या रेल्वे बोगद्याचे उद्घाटन डॅश डॅश या रेल्वे लिंकवर करण्यात आले आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, उधमपूर श्रीनगर बारामुल्ला। उधमपूर श्रीनगर बारामुल्ला या रेल्वे लिंकवरती आपल्या देशातील सर्वात लांब मालवाहतुकीसाठीच्या रेल्वे बोगद्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आणि हे जे उद्घाटन आहे तर ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। आणि या बोगद्याची लांबी जी आहे तर ती आहे 12.77 किलोमीटर। या बोगद्याची एकूण लांबी आहे 12.77 किलोमीटर। आणि या बोगद्याला T50 या टोपण नावाने देखील ओळखलं जातं बघा। हा एक मुद्दा लक्षात ठेवा। या बोगद्याला कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं? T50 या टोपण नावाने। या बोगद्याचं काम हे साधारणपणे 2010 मध्ये सुरू झालेलं होतं। त्यानंतर हा बोगदा पूर्ण व्हायला किती वर्ष लागलेली आहेत? तर एकूण 14 वर्ष लागलेली आहेत। प्रश्न क्रमांक 2, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या रँकिंगमध्ये डॅश डॅश देश अव्वल स्थानी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, फ्रान्स। हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावरती कोणता देश आहे? तर फ्रान्स हा देश आहे। म्हणजे फ्रान्स या देशाचा जर पासपोर्ट असेल तुमच्याकडे तर तुम्हाला जगातील 194 देशामध्ये विजामुक्त प्रवास करता येऊ शकतो। 2023 मध्ये आपल्या भारताचा पासपोर्ट हा 84व्या स्थानावरती होता। मात्र आता 2024 मध्ये जर बघितलं तर आपल्या भारताचा पासपोर्ट हा 85व्या स्थानावरती आलेला आहे। म्हणजे जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीमध्ये आपल्या भारताच्या पासपोर्टची 1 स्थानाने घसरण झालेली आहे। 2024 मध्ये आपला भारताचा पासपोर्ट कितव्या स्थानावरती आहे? 85व्या स्थानावरती। आणि पहिल्या स्थानावरती आहे फ्रान्सचा पासपोर्ट। आपली भारताचा जर पासपोर्ट असेल तुमच्याकडे तर जगातील 62 देशामध्ये तुम्हाला विजामुक्त प्रवास करता येऊ शकतो। आता ही जी यादी आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 तर ही एकूण 199 देशाची जाहीर करण्यात आलेली आहे। किती? 199 देशांची। मग या यादीमध्ये जर बघितलं आपण तर चीन हा जो देश आहे तर हा आहे 64व्या क्रमांकावरती। आणि अमेरिका हा जो देश आहे तर तो आहे 6व्या क्रमांकावरती। अमेरिका कितव्या क्रमांकावरती आहे? तर 6व्या क्रमांकावरती। अमेरिका या देशाचा जर पासपोर्ट असेल तर तुम्हाला जगातील 189 देशामध्ये विजामुक्त प्रवास करता येऊ शकतो। प्रश्न क्रमांक 3, 11व्या आंतरराष्ट्रीय कठपुतली महोत्सवाचे उद्घाटन डॅश डॅश येथे करण्यात आले आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, चंदीगड। 11व्या आंतरराष्ट्रीय कठपुतली महोत्सवाचं उद्घाटन जे आहे तर ते चंदीगड या ठिकाणी करण्यात आलेलं आहे 17 फेब्रुवारी 2024 रोजी। प्रश्न क्रमांक 4, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी आकडेवारीनुसार भारतातील इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधांच्या विकासात डॅश डॅश राज्य आघाडीवर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कर्नाटक। ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीच्या आकडेवारीनुसार आपल्या भारतातील इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे? तर कर्नाटक हे राज्य आहे पहिल्या क्रमांकावरती। कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री आहेत DK शिवकुमार आणि राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत। कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगलुरू। यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 5, डॅश डॅश देशाने जमिनीपासून समुद्रात मारा करणाऱ्या नवीन क्षेपणास्त्र पडासुरी 6 ची चाचणी केली आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, उत्तर कोरिया। उत्तर कोरिया हा जो देश आहे तर या देशाने जमिनीपासून समुद्रात मारा करणाऱ्या नवीन क्षेपणास्त्र पडासुरी 6 ची चाचणी केलेली आहे। उत्तर कोरियाची राजधानी आहे प्योंगयांग आणि उत्तर कोरियाचे राष्ट्रप्रमुख आहेत सध्या किम जोंग। उत्तर कोरियाचं राष्ट्रीय चलन काय आहे? तर वॉन आहे बघा। उत्तर कोरियाचं राष्ट्रीय चलन आहे नॉर्थ कोरियन वॉन। प्रश्न क्रमांक 6, पंजाब राज्याने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्टेट आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, शुभमन गिल। आगामी लोकसभा निवडणुका ज्या होणार आहेत तर त्यासाठी पंजाब राज्याने स्टेट आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? शुभमन गिल यांची। आता ज्या आगामी निवडणुका होणार आहेत तर त्यासाठी आपल्या निवडणूक आयोगाने काही महत्त्वाचे दूत नेमलेले आहेत। त्यामध्ये जर बघितलं तर आपल्या भारताच्या निवडणूक आयोगाने दिल्लीच्या निवडणूक ॲम्बॅसेडर म्हणून मैथिली ठाकूर यांची नियुक्ती केलेली आहे। दिल्लीच्या निवडणूक ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने? तर मैथिली ठाकूर यांची। जम्मू काश्मीरमध्ये युवा मतदार जागरूकता दूत म्हणून सुरेश रैना यांची नियुक्ती केलेली आहे। जम्मू काश्मीरमध्ये युवा मतदार जागरूकता दूत म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? सुरेश रैना यांची। आणि आगामी ज्या लोकसभा निवडणुका होणार आहेत तर त्यासाठी आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने अभिनेता राजकुमार राव आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांची राष्ट्रीय आयकॉन म्हणजेच नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती केलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, जागतिक मातृभाषा दिवस केव्हा साजरा केला जातो?
याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 21 फेब्रुवारी. 21 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस जगभरामध्ये दरवर्षी जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. युनेस्कोने नोव्हेंबर 1999 मध्ये 21 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केलेला होता. कधी? नोव्हेंबर 1999 मध्ये. आणि त्यानुसारच 21 फेब्रुवारी 2000 साली पहिला जागतिक मातृभाषा दिन साजरा करण्यात आलेला आहे. पहिला जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? 21 फेब्रुवारी 2000 साली. आता हा जो दिवस आहे तर हा दिवस साजरा करण्याची कल्पना किंवा संकल्पना जी आहे तर ती कोणत्या देशाने मांडलेली आहे बघा? तर बांगलादेशाने. जागतिक मातृभाषा दिन साजरा करण्याची संकल्पना जी आहे तर ती युनेस्को समोर कोणत्या देशाने मांडलेली आहे? बांगलादेशाने. ऑप्शनमध्ये जे दिलेले दिवस आहेत आपण 10 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर तो आपण जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा करतो. 11 फेब्रुवारी हा दिवस आपण जागतिक आजार दिन म्हणून साजरा करतो. आणि 12 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय डार्विन दिन म्हणून साजरा करतो. प्रश्न क्रमांक 8. भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था डॅश डॅशने सुरू केली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 IIT गुवाहाटी. आपल्या देशातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोण सुरू केलेली आहे? IIT गुवाहाटीने. 2030 सालापर्यंत आपल्या भारताला जागतिक ड्रोन हब म्हणून निर्माण करण्याचं आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे. कधीपर्यंत? 2030 पर्यंत. प्रश्न क्रमांक 9. केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती केली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 AS राजू. केंद्रीय दक्षता आयोगामध्ये दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? AS राजू यांची. यांची ही जी नियुक्ती आहे तर ती आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आहे. या नियुक्तीपूर्वी AS राजू जे आहेत तर ते बँक ऑफ महाराष्ट्राचे MD आणि CEO होते बघा. हे या नियुक्तीपूर्वी कोण होते? तर बँक ऑफ महाराष्ट्राचे MD आणि CEO होते. आता मी तुम्हाला काही थोडक्या शब्दामध्ये आणि महत्त्वाच्या शब्दामध्ये केंद्रीय दक्षता आयोगाबद्दल माहिती सांगणार आहे. थोडं नीट लक्ष देऊन तुम्ही ऐकायचं आहे. केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना जी आहे तर ती 11 फेब्रुवारी 1964 रोजी करण्यात आली होती. स्थापना कधी करण्यात आली होती? 11 फेब्रुवारी 1964 रोजी. या केंद्रीय दक्षता आयोगामध्ये 3 सदस्य असतात बघा. 3 सदस्य म्हणजे या केंद्रीय दक्षता आयोगाची रचना जर बघितली आपण तर यामध्ये 1 केंद्रीय दक्षता आयुक्त असतात आणि 2 दक्षता आयुक्त असतात. मग सध्या जर बघितलं आपण तर आपल्या देशाचे केंद्रीय दक्षता आयुक्त आहेत प्रवीण कुमार श्रीवास्तव आणि 2 दक्षता आयुक्त जे आहेत केंद्रीय दक्षता आयोगामध्ये तर त्यामध्ये एक आहेत अरविंद कुमार आणि दुसरे बनलेले आता AS राजीव. यांचा कार्यकाल जो आहे तर तो असतो 4 वर्ष. केंद्रीय दक्षता आयोगामधील सदस्य आणि अध्यक्षांचा कार्यकाल किंवा आयुक्तांचा कार्यकाल किती वर्ष असतो? तर 4 वर्ष असतो. आपल्या देशाचे पहिले केंद्रीय दक्षता आयुक्त होते निट्टूर श्रीनिवास राऊ. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील पहिले अष्टकोनातील जैन मंदिर डॅश डॅश येथे उभारण्यात येत आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जामनेर. आपल्या महाराष्ट्रातील पहिले अष्टकोनातील जैन मंदिर कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? जामनेर या ठिकाणी. जळगाव जिल्ह्यातील जामनेर हा एक तालुका आहे आणि याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील पहिले अष्टकोनातील जैन मंदिर उभारण्यात येत आहे. आता आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पारनेर या ठिकाणी लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. आंतरजातीय आंतरधर्मीय नवविवाहितांसाठी आपल्या राज्यातील म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील पहिलं आश्रयस्थळ जे आहे तर ते सातारा जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11. देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन डॅश डॅश या राज्यात झाले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा. आपल्या भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन जे आहे तर ते कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? तर ओडिसा राज्यातील संबलपूर या ठिकाणी. ओडिसा राज्यातील संबलपूर या ठिकाणी आपल्या भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि हे जे उद्घाटन आहे तर ते धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे बघा. उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? पहिल्या स्किल इंडिया सेंटरचं धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते. ओडिसा राज्याची स्थापना जी आहे तर ती 1 एप्रिल 1936 रोजी करण्यात आली होती. ओडिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर आणि ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या नवीन पटनायक आणि राज्यपाल आहेत रघुवर दास. प्रश्न क्रमांक 12. खजुराहो नृत्य महोत्सव डॅश डॅश राज्यात आयोजित करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश. 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2024 दरम्यान हा खजुराहो नृत्य महोत्सव जो आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? मध्य प्रदेश या राज्यामध्ये. मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत सध्या श्री मंगूभाई पटेल आणि मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं बघा. 3 दिवसीय नागी पक्षी महोत्सव जो आहे तर तो बिहार राज्यातील जमुई या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. बिहार राज्यातील जमुई या ठिकाणी हा 3 दिवसीय नागी पक्षी महोत्सव सुरू करण्यात आलेला आहे किंवा आयोजित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 13.
UAE या देशाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी डॅश डॅश यांची निवड झाली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लालचंद राजपूत. माजी भारतीय खेळाडू लालचंद राजपूत यांची UAE या देशाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आलेली आहे. आता आपण जे काही ऑप्शन दिले तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगतो. आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे बॅटिंग कोच आहेत सध्या विक्रम राठोड. आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे बॉलिंग कोच आहेत पारस म्हामरे आणि फिल्डिंग कोच आहेत आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे टी दिलीप. आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत सध्या राहुल द्रविड आणि आपल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत VVS लक्ष्मण. प्रश्न क्रमांक 14 आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीमध्ये डॅश डॅश हा देश सहभागी झाला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 माल्टा. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीमध्ये माल्टा हा जो देश आहे तर हा देश नुकतंच सहभागी झालेला आहे आणि आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीमध्ये सहभागी होणारा माल्टा हा 119व्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. आपण काही दिवसापूर्वीच बघितलं होतं बघा, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 95व्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला होता चिली. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 95व्या क्रमांकाचा सदस्य देश कोणता बनलेला आहे तर चिली. ओपेकमधून नुकतंच अंगोला हा देश बाहेर पडलेला आहे बघा. अंगोला हा देश ओपेकचा 16 वर्ष सदस्य राहिलेला होता. त्यानंतर आता नुकतंच 2024मध्ये हा देश ओपेक या संघटनेमधून बाहेर पडलेला आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महासंचालक आहेत सध्या डॉक्टर अजय माथुर. प्रश्न क्रमांक 15 डॅश डॅश या राज्याने बॅगलेस स्कूल उपक्रम सुरू केला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्याने 2024-2025 या सत्रापासून आता हा बॅगलेस स्कूल उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे आठवड्यातून एक दिवस असा असणार आहे की विद्यार्थ्यांना शाळेत जाताना विना दप्तराशिवाय शाळेत जायचं आहे. आठवड्यातून किती दिवस? एक दिवस. आणि विद्यार्थ्यांच्या शाळे दप्तराचं जास्तीत जास्त वजन देखील ठरवून दिलेलं आहे बघा. यामध्ये पहिली आणि दुसरीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगचं वजन आहे 1.6 ते 2.2 किलोग्रॅम इतकं असायला हवं. तिसरी, चौथी आणि पाचवीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगचं वजन आहे 1.7 ते 2.5 किलोग्रॅम इतकं असायला हवं. 6वी आणि 7वीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगचं वजन आहे 2 ते 3 किलोग्रॅम इतकं असायला हवं. 8वीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगचं वजन आहे 2.5 ते 4 किलोग्रॅम इतकं असायला हवं. 9वी आणि 10वीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याचं बॅगचं वजन आहे 2.5 ते 4.5 किलोग्रॅम इतकं असायला हवं असं ठरवून देण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्याचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र म्हणून डॅश डॅश हे जाहीर करण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सर्वांनी द्यायचं आहे. प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचं राज्यशस्त्र म्हणून डॅश डॅश हे घोषित करण्यात आलेले किंवा जाहीर करण्यात आलेलं आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजद्वारे रोज पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओच्या PDF नोट्स किंवा GKच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.